मधल्या काळामध्ये लोकांनी धनुर्वाताचं इंजेक्शन घेतल्यामुळं गेल्या 30 वर्षात मी एकही धनुर्वाताचा रुग्ण पाहिलेला नाही. हं, किंबहुना कुणीच पाहिला नसेल. तर हं, हे त्याचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे हं, धनुर्वाताचं इंजेक्शन या स्त्रियांना दिलं जातं. दुसरी गोष्ट, इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिनसुद्धा त्यांना दिलं जातं. हं, त्यांनी घ्यावं. त्यामुळं बाळाला श्वसनाचे विकार होण्यापासून हे होतं. तिसरी गोष्ट, कोविड बाबतीतही हे हं, थोडंसं वादग्रस्त होतं, की त्यांच्यावर हे ट्रायल घेतली गेली नाही. हं, हां, परंतु तरीही एक डेटा मध्यंतरी आला होता. त्याप्रमाणे काही स्त्रियांना याची कल्पना नव्हती, की त्या प्रेग्नंट आहेत आणि त्यांनी ते व्हॅक्सिनचे 3 डोस घेतले. त्यांना काहीही त्रास झाला नाही आणि हं. मुलांमध्ये प्रतिकारशक्ती आली. त्याच्यामुळं असंही तेही इंजेक्शन घ्यावं, अशा प्रकारची सूचना काही डॉक्टरांकडून केली जाते. थोडक्यामध्ये तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रेग्नन्सीच्या काळात बाळाला पुढं त्रास होऊ नये, हं. यासाठी तुम्ही स्वतः लसीकरण करून घेणं आवश्यक असतं. ही ठराविक लसी या खूपच महत्त्वाच्या आहेत आणि हे कटाक्षाने पाळायला पाहिजे. कारण त्या तशा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फ्री असतात. त्यामुळे ते निश्चित घ्याव्यात.